तर आम्ही लोटांगण आंदोलन घालूनच मागण्या पूर्ण करून घेऊ असं म्हणतात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी। त्यांनी म्हटलेलं आहे लोटांगण आंदोलन आम्ही करणारच आहोत। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन काल लोटांगण मोर्चा केला होता। त्यानंतर पोलीस आणि प्रशिक्षणार्थींमध्ये प्रचंड राडा झाला। पोलिसांकडून प्रशिक्षणार्थ्यांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला। 28 सहकार्यांना यावेळी ताब्यात घेण्यात आलं होतं। तर महिलांचे कपडे आणि केसही ओढण्यात आले होते। पोलिसांनी महिला प्रशिक्षणार्थींनी पोलिसांवर असे आरोप केले। त्यानंतर आज पुन्हा हे प्रशिक्षणार्थी यशवंत स्टेडियम या ठिकाणी एकत्रित झाले असून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आज पुन्हा लोटांगण आंदोलन घालू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। ही काय पाकिस्तानातून किंवा बांगलादेशातून किंवा आतंकवादी नाही आहेत, हे महाराष्ट्रातली मुलं आहेत। ज्या मुलांना तुम्ही काम दिले, स्वतः काम देऊन त्या ठिकाणी मुलं काम करणारी मुलं आहेत। 8,000 6,000 8,000 10,000 वरती मुलं काम करतात आहे। या मुलांना जर तुम्ही असं वाऱ्यावर सोडून जर ह्या ग्राउंडमध्ये खोलीमध्ये घालून चिमण्याचं काम जर तुम्ही करत असाल, महिलांच्यावरती काल अत्याचार झाला, मुलांच्यावरती अत्याचार झाला, दर वडत घेऊन जाऊन आमच्या नेतृत्वानं मला हाणमार करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हात फ्रॅक्चर करण्याचा प्रयत्न केला, हे निंदनीय आहे। तर मी जाहीर निषेध करतो। आम्हाला कसल्याही परिस्थितीत इथून लोटांगण घालण्याची परवानगी द्यावी। तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी लोटांगण आंदोलनावर ठाम आहेत। आमच्या सगळ्या मागण्या आम्ही आंदोलन करूनच पूर्ण करू असं ते म्हणतायत।